श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे SC मराठी चॅनलवर. डोळे बंद केले म्हणून संकटे जात नाहीत. संकटे आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातील अनेक समस्या दूर होतील. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. मी तुम्हाला मिठाचा अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. मिठाचा उपाय आपण करतच असतो. आपण एकही दिवस असा नाही की मिठाशिवाय आपण अन्न खाल्लं असेल. दररोजच्या जीवनामध्ये मिठाशिवाय आपलं काहीच होऊ शकत नाही, काहीच घडू शकत नाही. मीठ असेल तर अन्नाला चव असते. मीठ असेल तर आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते. मीठ असेल तर आपल्या आयुष्यामध्ये सुख आहे, समृद्धी आहे, तेथे लक्ष्मी कृपा होते. लक्ष्मीचा मान आहे, म्हणजे मिठाला लक्ष्मी स्वरूप समजले जाते. कारण मीठ हे समुद्रातून आलेले आहे. तर आपली जी माता लक्ष्मी आहे तिचं माहेरघरही समुद्रच आहे. म्हणजे समुद्र मंथनातून प्रकट झालेली माता लक्ष्मी आणि मीठ या दोन्ही गोष्टी समानही आहेत. त्यामुळे मिठाच्या बाबतीत तुम्ही ती लहानपणापासूनच असंख्य नियम पाहिले असतील. तुमची आई असेल किंवा तुमची बहीण असेल, नेहमीच तुम्हाला सांगत असतील की मीठ सांडवू नकोस, मीठ पाडू नकोस, मीठ कोणालाही देऊ नकोस, या वेळेत मिठाचे करू नकोस किंवा या वेळात मीठ कुठेही बाहेर काढू नकोस. बऱ्याच वेळा आपण मिठाबद्दल बऱ्याचशा गोष्टी ऐकलेल्या असतात. कारण मीठ हे आपल्या आयुष्यामध्ये असंख्य चमत्कार घडवू शकते आणि आपले जे भाग्य आहे ते भाग्यही बिघड होऊ शकतात. जर तुम्ही त्याचा योग्य पद्धतीने उपयोग केला किंवा योग्य उपाय केले तर तुमचे आयुष्य चमकू शकते, तुमचे भाग्य घडू शकते, तुमचे भाग्य बदलू शकते, भाग्य उजळू शकते. मात्र या मिठाचे जर तुम्ही चुकीचे उपयोग केलेत किंवा जर या मिठामुळे तुम्हाला काही दोष लागले तर तुमचे भाग्य बिघडू शकते, तुमचे भाग्य बदलू शकते. आता कुठल्या गोष्टी पाळायच्या आहेत, मी कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी कशा पद्धतीने उपयोगी ठरतं हे तुम्हाला दिसेल. आणि त्यानंतर आजचा उपाय. बऱ्याच वेळा काय होतं की एखादी शेजारची बाई असते, तिच्याकडे मीठ संपलेले असते आणि ती आपल्याकडे मागायला येते की ताई मला मीठ द्या. लक्षात घ्या, जर तुम्ही तिला तुमच्या घरातील मीठ देत असाल तर तुमच्या घरातील लक्ष्मी कुणाच्या तरी घरी पाठवत आहात. तुम्ही तिला सांगा, माझं सोनं माग, ते घालायला मी देईन. तुम्हाला दुसरं काही मागावं ते देईन. काजू बदाम माग, ते देईन. पण मीठ मात्र माझ्याकडे मागू नकोस. मीठ ही गोष्ट कोणालाच द्यायची नाही आणि कोणाकडूनच मागायचीही नाही. कोणाकडूनच लक्ष्मी खेचायची नाही आणि कोणाकडूनच लक्ष्मी, आपल्या घरातील लक्ष्मी कोणाच्याही घरात पाठवायची नाही. मिठाची स्वच्छ सुंदर पुडी दुकानातून घेऊन यायची. जे काही मीठ आपण घरामध्ये आणतो ते मीठ आपल्या बरणीमध्ये ठेवून द्यायचं आणि त्याचाच उपयोग आपण रोजच्या जीवनात किंवा रेमेडीसाठी करायचा असतो. कुणाकडे नाही मीठ घ्यायचं नाही आणि कोणालाही मीठ द्यायचं नाही, ही पहिली गोष्ट. त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं बघा, मीठ आपल्याकडून सांडते. बऱ्याच वेळा घाई गडबडीत असे मीठ सांडते. मीठ सांडल्यानंतर सांडलेले मीठ कधीच फेकून द्यायचे नाही. ते कुठल्या तरी गोष्टीसाठी उपयोगात आणायचे. मग एखाद्या बरणीत भरून ठेवा किंवा कुठेही भरून एखादी पुडी बनवून ठेवा. पण सांडलेले मीठ कधीच फेकायचे नाही. बऱ्याच वेळा आपण स्वयंपाक करत असताना हातातून मीठ खाली पडते फरशीवर. त्यांनी आपण तसेच त्या मिठावरती चालत राहतो. लक्षात ठेवा, तुमच्या पायाने तुम्ही लक्ष्मी तुडवत आहात. जर असं काही होत असेल तर थोडं का होईना हाताखालून जात असेल तर कधीही त्याच्यावर पाय द्यायचा नाही. ते स्वच्छ साफ करायचं आणि त्यानंतर पुढची कामं करा. तरच घरामध्ये माता लक्ष्मी टिकेल, तरच घरामध्ये पैसा टिकेल. आपण डब्यामध्ये मीठ घेतो,
मग जे लोक स्टीलच्या डब्यात ठेवतात त्यांनी लक्षात ठेवा, मिठाचा जो संबंध आहे तो राहूशी आहे आणि राहूचा आणि लक्ष्मीचा, म्हणजेच राहू आणि लक्ष्मी या दोघांचे कधीच मिलन होत नाही. जर तुम्ही स्टीलच्या डब्यामध्ये मीठ ठेवत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या घरामध्ये फक्त कलह होतील, अशुभ गोष्टी घडतील. अकालीन एखादे संकट म्हणतो ते एखाद्या अकालीन संकट तुमच्यावर ओढवू शकते. त्यामुळे मीठ जे आहे ते कधीही काचेच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या डब्यात ठेवायचे असते. कारण सूर्य आणि राहू यांची जेव्हा युती होते तेव्हा सर्व ज्या गोष्टी त्या मनासारख्या घडतात. आणि त्यामुळेच जर तुम्ही काचेच्या बरणीमध्ये मीठ ठेवलं तर घराची भरभराट होते, घरात पैसा येतो, आलेला पैसा टिकतो. बरेच लोक प्लास्टिकच्या डब्यामध्ये मीठ ठेवतात. ही चुकीची गोष्ट आहे. प्लास्टिक आणि स्टीलमध्ये कधीच ठेवू नका. 20-25 रुपयाची एखादी काचेची बरणी घ्या आणि त्यामध्ये तुम्ही मीठ ठेवून द्या. नकारात्मकता घालवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. जर आपल्या घरात लहान बाळ असेल, ते खूप रडत असेल, किरकिर करत असेल, तर फक्त अशा पद्धतीने 7 वेळा उतारा करून हे मीठ दोन्ही बाजूने क्रॉस करून फेकून दिलं तर त्या लहान बाळाची जी नजर आहे ती उतरून जाते. बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये एखादी नकारात्मक शक्ती, वाईट शक्ती प्रवेश करते आणि त्यावेळेसही तुम्ही मिठाचे काही उतारे केलेत तर घरांमध्ये असलेली जी काही वाईट शक्ती आहे ती देखील निघून जाते. टिकतच नसेल, पैसा राहतच नसेल, संपत्ती येतच नसेल, आलेले पैसे टिकतच नसतील तर अशा वेळेस लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 2 केळं घालायचे आहेत आणि याची पोटली बनवून ही तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आयुष्यात पैसा कधी कमी पडणार नाही, धनप्राप्ती होईल, घरामध्ये भरभरून पैसे. जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण येत असेल, सतत तुम्हाला वाईट किंवा एखाद्या शक्तीच्या बाधेची भीती वाटत असेल तर अशा वेळेस पुन्हा एकदा लाल रंगाच्या कापडामध्ये फक्त मीठ तुम्हाला ठेवायचं आहे आणि 5 काळी मिरी ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती 5 काळे मिरी याची पोटली बांधायची आहे आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ही पोटली बांधून ठेवायची आहे. कुठलीच नकारात्मकता, कुठलीच वाईट शक्ती जी आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही. छोट्या छोट्या अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी प्रत्येकाने फॉलो करा. आयुष्यामध्ये खूप जास्त बदल होतील. माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा दिवस आहे. माता लक्ष्मीचा दिवस आहे मंगळवार आणि शुक्रवार. या 2 दिवसात आपण माता लक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करत असतो. कारण माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवार हे 2 दिवस विशेष मानले जातात. या दिवशी तुम्हाला धनप्राप्तीसाठी घरामध्ये, ऐश्वर्य येण्यासाठी घरामध्ये, सुखसमृद्धी येण्यासाठी घरामध्ये असलेला जो पैसा आहे तो टिकण्यासाठी तुम्हाला विशेष एक उपाय करायचा आहे. हा उपाय आहे तो तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारीच करू शकता. या उपायासाठी तुम्हाला एक काचेची बरणी घ्यायची आहे. काचेची छोटी मोठी कुठलीही बरणी घ्या. दिवसभरात कधीही हा उपाय केला तरीही चालेल. एका बरणीमध्ये तुम्हाला मीठ घालायचं आहे. खड्यांचं असेल तर ते टाका, बारीक वाटलेले मीठ असेल तर ते टाका. घराचे जे रोज वापर करतो ते मीठ घ्यायचं नाही आहे. दुकानातून 20 ते 25 रुपयांची एखादी पुडी आणायची आहे आणि त्यातलं मीठ तुम्हाला या बाटलीमध्ये, या डब्यामध्ये घालायचं आहे. ठीक आहे. काचेच्या बरणीमध्ये मीठ घालून तुम्हाला या मिठामध्ये एक अत्यंत विशेष गोष्ट ठेवायची आहे. ती म्हणजे काय, तर एक लाल रंगाचे कापड घ्यायचे आहे. एक छोटासा लाल रंगाच्या कापडाचा तुकडा घ्यायचा आहे आणि या लाल रंगाच्या कापडामध्ये अख्खे हळकुंड ठेवायचे. अख्खे हळकुंड लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवून त्याची पोटली करायची आहे. आणि ती छोटीशी पोटली, तुमच्याकडे हळकुंड नसेल त्यांच्याकडे, त्यांनी घरामध्ये बाळी खेळत असेल, जी पूजेसाठी भाजीसाठी वापरतो ती हळद ठेवली तरीही चालेल. हळकुंड घे, नाहीतर साधी हळद घेतली तरी चालेल. हळदीची पावडरमध्ये बांधायचं आहे आणि ती बांधून तुम्हाला ही जी पोटली आहे
ही तुम्हाला त्या मिठामध्ये दाबून ठेवायची. म्हणजे मीठ थोडंसं बाजूला करा, त्याच्यामध्ये ही पोटली ठेवा. वरती पुन्हा घालायचं आहे. मिठाच्या बरणीला, म्हणजे एक जी मिठाची बरणी आहे त्याला डायरेक्ट झाकण लावायचं. त्याच्यावरती लाल रंगाचे कापड ठेवायचे आणि मग त्याचं झाकण लावायचं. आता ही जी मिठाची बरणी आहे ही तिजोरीमध्ये ठेवून देऊ शकता, देवघराच्या बाजूला ठेवू शकता, किंवा घराचा जो पूर्व भाग आहे या पूर्व भागामध्ये तुम्ही ही जी बरणी आहे ती ठेवून द्यायची आहे. ठेवल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जे पूजेसाठी तुम्ही कुंकू वापरता ते कुंकू एका वाटीमध्ये घ्यायचे आहे आणि या 3 बोटांनी जसं आपण कुंकू वाहतो तसं त्या बरणीच्या वरती, झाकणावरती तुम्हाला कुंकू वाहायचं आहे. सलग 7 दिवस. आज मंगळवार, म्हणजे आजचा मंगळवार गेला. मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, 7 दिवसांपर्यंत तुम्हाला हे कुंकू वाहायचं आहे. 3 बोटांनी तुम्हाला कुंकू वाहायचं आहे. कुंकू वाहत असताना तुम्हाला श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक म्हणायचे आहे. 3 वेळा महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसूक्त म्हणायचे आहे. असं सलग तुम्हाला 7 दिवस करायचे आहे. दररोज सकाळी टायमिंग एकच ठेवा, सकाळ किंवा संध्याकाळ ठीक आहे. एकाच वेळी तुम्हाला हे करायचं आहे. 7वा दिवस संपेल जेव्हा 8वा दिवस असेल, म्हणजे पुढचा मंगळवार असेल. मंगळवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, ही जी बरणी आहे या बरणीचे वरचे झाकण तुम्ही ज्याच्यावरती कुंकू वाहिलं असेल ते अलगद काढून बाजूला ठेवून द्यायचं आहे. ही बरणी उघडायची आहे आणि यामध्ये ठेवलेले तुम्ही हळकुंड किंवा हळदीची जी पुडी आहे ती बाहेर काढायची आहे. आणि ते कुंकू आणि ती हळदीची पुडी एका छोट्याशा डब्बीमध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहे. एक छोटीशी अगोदरच डब्बी घ्या, प्लास्टिकची, काचेची, कुठलीही घ्या. त्या डब्बीमध्ये हे हळकुंडाची पुडीच डायरेक्ट ठेवली तरीही चालेल, किंवा खोलून ते हळकुंड काढा आणि त्याच्यामध्ये ठेवा. त्यामध्ये तुम्हाला जे कुंकू वाहिलेलं आहे ते कुंकू तुम्हाला डब्बीमध्ये ठेवायचं आहे. हे डबे आयुष्यभर तिजोरीमध्ये, व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये किंवा तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे. आणि जे बरणीमध्ये मीठ होतं हे मीठ तुम्हाला तुमच्या बाहेर, घराच्या बाहेर एखादे झाड असेल त्या झाडाच्या बाजूला, किंवा मग तुम्ही तुमच्या घराच्या बाजूला एखादी नदी असेल तर त्यामध्ये तुम्हाला हे मीठ सोडून द्यायचे. म्हणजे तुम्हाला हे जे मीठ आहे ते पाण्यामध्ये करायचे आहे. आणि मग काहीच नसेल तुमच्या आजूबाजूला तर तुमच्या घरामध्ये जे बेसिन असते त्या बेसिनमध्ये हे मीठ बरणीने तुम्ही खाली ओता आणि त्यावर नळ लावा किंवा पाणी ओता. मग आधी तुम्ही जे पाणी टाकून ते जे मीठ आहे ते मीठ पाण्यामध्ये विरघळून जाईल असेही करू शकता. आणि जी डबी तुम्हाला सांगितली होती ती तुम्हाला तुमच्या देवघरात किंवा कुठल्याही ठिकाणी जिथे पवित्र जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला ठेवून द्यायची आहे. तर बघा, मी इथं माझ्या माता लक्ष्मी आणि हळकुंड ज्याच्यामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास असतो आणि मिठामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, जेव्हा 8 दिवस या बरणीमध्ये या दोन्ही गोष्टी ठेवून तुम्ही ह्या दोन्ही गोष्टींची पूजा करता, त्यावरती तुम्ही हळदी कुंकू वाहता, तेव्हा लक्षात घ्या या दोघांचीही अखंड कृपा तुमच्या घरावरती होणार आहे. तुमच्या अडलेल्या इच्छा पूर्ण व्हायला लागतील. आयुष्यात तुमच्या न पूर्ण झालेल्या इच्छाही पूर्ण होतील. ज्या ज्या गोष्टी तुम्ही मागाल त्या सगळ्या तुम्हाला मिळत जातील. घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंची कृपा असल्यामुळे तुमच्या घरात पैशांचा ओघ यायला सुरुवात होईल. पैसे येतील. जिथे जिथे पैसे आणले जातात 8 दिवसांच्या तुमच्या घरामध्ये तो पैसा यायला लागेल. आणि वेळ म्हणजे, विशेष म्हणजे आलेला जो पैसा आहे तो टिकायला लागेल. प्रगतीच्या वाटा खुल्या होतील. प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश मिळायला लागेल. जास्त काहीच नाही, फक्त 7 दिवसांचा हा उपाय आहे. 7 दिवसांचा हा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडवून आणू शकतो. मग जर आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल, पैसा हवा असेल, जर पैशांचे मार्ग खुले व्हायचे असेल, कष्ट मेहनत कोणालाही चुकलेली नाही, ती प्रत्येकालाच करावी लागणार आहे आणि त्याच्याशिवाय काहीच घडत नाही. त्यासोबतच जेव्हा हे उपाय करायला सुरुवात कराल तेव्हा आयुष्य बदलायला लागेल.
आयुष्यामध्ये जे बदल होत आहेत ते तुम्हाला पाहायला मिळतील. बघा, उपायांनी आपलं आयुष्य घडतं. उपायांनी आपले नशीब आपल्याला साथ देतं. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. मात्र हा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये लक्ष्मी कृपा घडवेल. तर आजचा उपाय कसा वाटला हे नक्की कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या SC मराठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.